आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आपले पुढे समाचार। नमस्कार, मी उपत मुलानी। मी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवत असतो। मी आता तुळजापूर शहरात आहे आणि इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आता लोकार्पण सोहळा इथे पार पडतोय। वर माझ्या पाहताय इथं या कार्यक्रमासाठी इथं हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। आता बघा तुम्ही थेट आम्ही लाईव्ह दृश्य दाखवतो या ठिकाणी, ज्या ठिकाणी इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इथं पार पडतोय आणि इथं वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आता होणारा हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचलेला आहे। आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय। तुळजापूर शहरामध्ये आहे मी आता, बघा लाईव्ह दृश्य। तुळजापूर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आता इथं लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे पुतळ्याचा आणि इथं वर पाहताय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आता इथं पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। सुरू आहे पुष्पवृष्टी आहे त्याच ठिकाणी जिथं लोकार्पण सोहळा सुरू आहे त्या ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहे। थेट आपण लाईव्ह दृश्य बघूया। वर पाहता इथं हेलिकॉप्टर आलेला आहे सध्या, बघा आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय। तुळजापूर शहरामध्ये इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला इथं पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। आता वर दाखवा कॅमेरा। हेच हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आता तुळजापूर शहरामध्ये। बघा तुळजापूर शहरामध्ये सध्या इथं कार्यक्रम सुरू आहे आणि मी तुम्हाला सर्व या कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवला। या ठिकाणी काही मान्यवर सुद्धा आलेले असतील, प्रमुख पाहुणे असतील, त्यांची आपण आता थेट प्रतिक्रिया बघूयात। तुळजापूर शहरामध्ये इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करून करण्यात आलेला आहे। काही मान्यवर आहेत आपल्यासोबत, बघूया आपण। पुष्पवृष्टी केली हेलिकॉप्टरने इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडलाय। आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते। काय सांगाल दादा, इथं लोकार्पण सोहळा पार पडला? तुळजापूरकरांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे। अनेक वर्षांपासूनची मागणी होती की तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा आणि आज त्याचं अनावरण लोकार्पण सर्वांच्या उपस्थितीत झालंय। जयंतीच्या पूर्वसंध्येवर हे होतंय ही एक विशेष बाब आहे आणि आज हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करता आली, त्यामुळे सर्वांचा आनंद जो आहे आणि उत्साह जो तो प्रचंड वाढलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ती आचरणात आणण्याचा संकल्प आजच्या दिवशी सर्वांनी करायला हवा अशी अपेक्षा मी व्यक्त केली। त्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, जो विचार आपल्याला दिलेला आहे, तो विचार जो आहे तो कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येक भारताच्या नागरिकाने करायला हवा आणि आज हा भव्य जो पुतळा आहे हा बघून आपल्याला प्रेरणा मिळते, चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते। आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये सकारात्मक कामं व्हावी, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावं अशी अपेक्षा आज मी व्यक्त करतो। बघा आपल्यासोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील होते, आपल्यासोबत इथले नागरिक सुद्धा आहेत। काय सांगाल आता इथं लोकार्पण सोहळा पार पडलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। तुळजापूर शहरामध्ये अर्धकृती पुतळा होता। या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआयच्या माध्यमातून या ठिकाणी जन आंदोलन उभा केलं आणि या आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी तुळजापूर नगर परिषद, तुळजापूर शहर विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून हा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं काम आमदार राणाजगजितसिंह पाटील, विनोदभाई पिटू गंगणे यांच्या अथक प्रयत्नानं या ठिकाणी हा पुतळा साकारण्यात आलेला आहे। याचा आज लोकार्पण करत असताना तुळजापूर शहरातील नव्हे तमाम तालुक्यातील या चैत्री पौर्णिमेच्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी लाखो भक्त या ठिकाणी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते आणि याचा आनंद या सर्व लोकांना, नागरिकाला झाला। या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये आज या लोकार्पण सोहळा संपन्न झाला। बघा काही नागरिक आणखी सुद्धा आहेत, मी तुम्हाला वेगवेगळ्या नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे, पाहूया आपण। तुम्ही आता इथं कार्यक्रम पार पडला, तुम्ही इथं कार्यक्रमामध्ये होतात, तुम्ही काय सांगाल बरं? बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आपल्या देशाला फार आहे। बुद्धांच्या काळापासून, अशोक सम्राटांपासून महापुरुषांचे पुतळे उभा करणं ही आपल्या भारत देशाची एक फार मोठी परंपरा आहे। पुतळे हे केवळ पुतळे नसतात, तर त्या पाठीमाग त्या महापुरुषांचे काही विचार असतात आणि ते विचार जनमानसापर्यंत पोहोचावेत, महापुरुष जनमानसापर्यंत पोहोचावेत हा एक फार मोठा उद्देश असतो। आणि आज आपल्या अशा तुळजापूर शहरामध्ये
एक सुंदर बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे, याचा आनंद आम्हाला खूप झालेला आहे. काय संदेश द्याल तुम्ही आता? बाबासाहेबांनी जो न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची जी शिकवण दिलेली आहे, ती शिकवण आपण पुढे घेऊन जाणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं परम कर्तव्य आहे. काय सांगाल सर, तुम्ही होता तिथं आता? हा एक आनंदाचा क्षण आहे. तुळजापुरामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा केलेला आहे आणि हे पुतळा ह्या सर्व बहुजन समाजाला प्रेरणा देणारे असतात. त्यांच्या विचाराचा धागा आपल्याला घेऊन आपलं आयुष्य जगता येतं. भंतेजींनी म्हटल्याप्रमाणे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता या पुतळ्यापासून याची प्रेरणा या सर्व जनतेला मिळते, म्हणून हा एक आनंदाचा क्षण आहे. हो सांगा, काय म्हणाल आता? तुम्ही कार्यक्रमाला होतात, आमदार राणा जगजितसिंह पाटील आले होते इथं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या पवित्र क्षेत्रामध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा हा जो पूर्णाकृती पुतळा उभा राहिलेला आहे, हा संपूर्ण समाजाला एक प्रेरणा देणार आहे. बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे खरंच समाजाने आज सर्व समाजाने जे सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाने हे बाबासाहेबांचे विचार अंमलात आणून आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी हे एक आदर्श असा पुतळा आई तुळजाभवानीच्या क्षेत्रामधून सर्वांना संदेश देईल अशी आशा वाटते. काय सांगाल? गेली 30 ते 35 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलने झाली, उपोषण झालं, रस्ता रोको झालाय, मोर्चे झाले. त्यानंतर शेवटचं आमरण उपोषण झालं 2015 रोजी. त्यावेळेस ठराव घेऊन नगरपालिकेनं ठराव घेऊन पुतळा बसवण्याची वाटचाल चालू केली. त्यानंतर पिटूबाया गंगले आणि सीओ यांनी आम्हाला लेखी पत्र दिल्यानंतर आम्ही उपोषण सोडलं आणि त्यानंतर सर्व जी परवानगी आहेत ती मी स्वतः मुंबईला जाऊन मंत्रालयात जाऊन मंजुरी आणली. वास्तुविशारदची मंजुरी मीच आणली, कला संचलनाची मंजुरी मी आणली, पोलीसची मंजुरी, सर्व मंजुऱ्या मी आणून पुतळा आज उभा करत आहेत. आपल्या देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब ह्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु ते दिल्लीला अमेरिकेला गेले असल्यामुळे आठवले साहेबांनी 19 तारखेला तुळजापूर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे. त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आणि जाहीर सभा घेण्यासाठी 19 तारखेला येणार आहेत. या कामी जे आमदार राणा जगजितसिंह पाटील, सचिन भाया रोजकरी आणि पिटूबाया गंगले यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी त्यांचा शतशः आभार मानतो. आणि या पुढच्या काळामध्ये मला इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथं पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडला. त्याच्यानंतर इथं नेमकं आमदार राणा जगजितसिंह पाटील आले होते, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. काही नागरिक होते, आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल बरं? आता इथं लोकार्पण सोहळा पार पडलाय, आमदार राणा जगजितसिंह पाटील आले होते, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. तुळजापूरमध्ये 31 वर्षापासूनचा हा एक लढा होता की पूर्णकृती पुतळा व्हावा, म्हणून तुळजापूरमधून सातत्यानं दलित संघटना आणि भीमसैनिक सातत्यानं पाठपुरावा करत होते, नगर परिषदला मागत होते, पण काही गोष्टीमुळे मागं पडत गेलं आणि परत एक 2014चा एक दिवस असा उगवला की नगर परिषद मध्ये मी नगरसेवक म्हणून गेलो. त्यावेळेस पहिला ठराव घेतला नगर परिषद मध्ये. पहिला ठराव घेत असताना आमचे कैलासवासी नारायणप्पा गवळी यांनी ठराव घेताना ठराव पास करून घेतला व मंजुषाताई मगर म्हणून आमच्या नगराध्यक्षा होत्या, त्यावेळेस त्यांनी या कामाला मंजुरी दिली की ठरावाला मंजुरी दिली. नगराध्यक्ष असताना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं व परत आता आज या स्टेपला येण्यापर्यंत आज 8-10 वर्ष उलटले. आज आम्हाला सोन्याचा दिवस आज खरा उगवला आमच्यासाठी. आज पूर्णकृती पुतळ्याची मागणी करत असताना पूर्णकृती पुतळ्याची मागणी पूर्ण झालेली आहे आणि ह्या मागणीचा आम्हाला सातत्यानं पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्याचे आमदार आज 5 वर्ष 10 वर्ष होत होईलेत की आमदार साहेब तुळजापूरला जसे आलेत तसे तुळजापूरमध्ये पूर्णकृती पुतळ्याचं काम त्यांनी हातावर घेतलं होतं आणि दादांना सातत्यानं पाठपुरावा करून आमचं काम मार्गी लागलं व आज दादा या आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आज या पुतळ्याचं उद्घाटन करण्यानिमित्त आले होते. आज त्यांचे मी मनापासून आभार मानतो
आणि सर्व भीमसैनिकांचे मी मनापासून आभार मानतो आणि या सोहळ्याला सगळ्यांनी हजेरी लावली, सगळ्यांनी ऐतिहासिक सण सोहळा पाहिला, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. बघा इथं तुळजापूर या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आणि त्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी इथं हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली आणि इथं जे कार्यक्रमाला आलेले नागरिक होते मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. या कार्यक्रमाचा सर्व ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. समोर उभे असलेले सर्व सन्मान विनंती आहे आपण साईडला बोलायचं. हो खाली उतरा, खाली बाईट करू आपला वर पुन्हा आले शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक क्षण आपण पाहत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुण्याच्या जिल्ह्यात काम करणारा नेता म्हणजे राणादादा पाटील. पहिला कळमला बसला, दुसरा धाराशिवला बसला आणि तिसरा आपल्या तुळजापूरमध्ये आणण्याचं काम दादानी केलेलं आहे. म्हणून दादाचे जेवढे आभार मानतात तेवढे कमी. आज आपण दादाचे आभार तर मानणारच आहोत, पण दादाला खरोखर आपण आशीर्वाद देऊया की आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भात बाबांनी ज्या ज्या वेळेस मला सूचना केल्या आणि दादांच्या मी सूचना पाहिल्यात, दादांनी जी जी सांगितलं ती केलं आणि दादांनी पुतळा उभा करून दाखवला. याबद्दल मी दादांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मनामध्ये एक कदाचित भावना असेल किंवा एक विचार असेल
तो विचार मी दादांच्या समोर व्यक्त करतोय. आमच्या या तुळजापूर मतदारसंघामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये एक दिव्य असं बुद्धविहार, मोठं असं बुद्धविहार, जेणेकरून जिल्ह्यातले सर्व लोक या ठिकाणी एकत्र होऊ शकतील असं बुद्धविहार दादांच्या सहकार्यानं प्रयत्नानं व्हावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. याबाबत दादांनी 2 शब्द बोलावेत अशी विनंती करतो. बंटीजींनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे, प्रत्येक अपेक्षा जी आहे ती मी आदेश मानून पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन हा शब्द आधी मी सुरुवातीला देतो. आणि आपल्या सर्वांचे सुपरिचित कांबळे सरांनी जे सांगितलंय, खरं तर नळदुर्गला आपण जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आपल्या सर्वांना विनंती आहे की जागा हायवेला लागून किमान 5 एकर आपण उपलब्ध करून द्यावी. आणि ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्या पद्धतीचं बौद्ध विहार नळदुर्गला जिल्ह्यासाठी आणि निश्चितपणे त्याला यश मिळेल. आजच्या दिवशी या बाबतीतला पण जो आहे निर्णय जो आहे तो आपण घेऊया. आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद असले तर नक्की लवकरात लवकर ते काम देखील होईल. आपल्या सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपले सीओ साहेब फायनली